So see that you tell all your friends and the members whom you know. If you know somebody who is not coming or they don't know where the church is, see that you tell them and bring them and come to this place. बघा या गोष्टीची काळजी घ्या. तुमचे काही नातेवाईक असतील, काही मेंबर असतील, तुम्ही त्यांना ओळखताय, तुम्हाला ते चर्चमध्ये दिसत नाहीयेत, त्यांना या गोष्टीची माहिती द्या की आपलं चर्च कुठे आहे. Even the zone coordinators also, you can coordinate with your zone leaders and see that this message is sent to all the members. Send them the message, send them the location of this place so that people can come. झोनल कोऑर्डिनेटर देखील तुमच्या झोनल लीडरशी संवाद साधा आणि या गोष्टीची काळजी घ्या की सगळ्या लोकांपर्यंत माहिती पोहोचेल आणि ते लोक चर्चला येतील. Praise the Lord. The coming Sunday, see that you come in time and we'll be having a time of worship. येत्या रविवारी या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही वेळेवर या ठिकाणी याल आणि आपली आराधना वेळेवर सुरू होईल. As Iris has also announced that we'll be having a special prayer for the family. जसं आयरिस सिस्टरनी देखील अनाउन्समेंट केली की परिवारासाठी विशेष प्रार्थना असणार आहे. The devil wants to attack the families. बघा सैतानाची इच्छा आहे कुटुंबावर हल्ला करण्याची. If the devil can attack the families, he can destroy the family. He can destroy the peace of the family. जर सैतानानं कुटुंबावर हल्ला केला तर त्या परिवाराची शांती तो भंग करू शकतो. And God wants to bless the families. आणि देवाची इच्छा आहे परिवाराला आशीर्वादित करण्याची. So we are going to pray that this new year, as we begin this year 25, we pray that God's blessings would be released on the families. आणि जसं हे 2025 वर्ष येत आहे, आपण प्रार्थना करणार आहोत की या वर्षामध्ये प्रभूनं परिवारांवर त्याचे आशीर्वाद See that मोकळे you don't करावे. miss this meeting. या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही सभा चुकवणार Okay, नाही. I'll be sharing also related to the families आणि परिवाराची संबंधित वचन मी सांगणार as the आहे. Lord leads me, and it's going to be a blessing, something for us to learn. It will be a blessing for us. आपल्यासाठी आशीर्वादित असणार आहे आणि काहीतरी शिकण्यासारखं खूप छान असणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Okay, let's get to the word of God. चला आपण देवाच्या वचनाकडे वळूया. Let's close our eyes. We'll read one verse from Psalms 126 verses 5 and 6. स्तोत्रसंहिता याचा 126वा अध्याय वचन 5 आणि 6 आपण वाचणार आहोत. Psalms 126 verses 5 and 6. स्तोत्रसंहिता याचं 126 वचन 5 आणि 6. Yes. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करीतात ते हर्षाने कापणी करीतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल. आइए अपने आंखों को बंद करें. चला आपण आपले नेत्र बंद करूया. Precious Heavenly Father, मौल्यवान स्वर्गीय पित्या, we thank you for your word. We thank you for your presence. तुझ्या वचनासाठी तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. Your word says where 2 and 3 gather in your name, there you are in the midst of them. प्रभू तुझं वचन सांगतं जिथे दोघे किंवा तिघे एकत्रित येतील त्या ठिकाणी तू उपस्थित असशील. Lord, fill this entire hall with your presence. प्रभू तुझ्या उपस्थितीने हा संपूर्ण हॉल भरून काढ. Even as your people are coming in, even as your people are walking inside, let the blessings of the Lord, let the presence of the Lord overshadow them. प्रभू जशी तुझे लोक रस्त्यामध्ये आहेत ते येत आहेत त्यावर देखील तुझी उपस्थिती येऊ दे. As the people are entering into the hall, जसं प्रभू या हॉल मध्ये लोक प्रवेश करत let them आहेत sense your mighty presence. तुझ्या महान उपस्थितीचा अनुभव प्रभू त्यांना Let दे. the mighty power of God touch them. प्रभू देवाचं महान सामर्थ्यानं त्यांना स्पर्श करू दे. Heal every sick person, Lord. प्रभू प्रत्येक आजारी व्यक्तीला बरं कर. You are a God of all flesh. प्रभू तू संपूर्ण शरीरधारी मनुष्याचा देव You आहे. said, I am the Lord that healeth thee. प्रभू तू सांगतो की मी तो देव आहे जो आरोग्य देतो. Manifest your power today. आज तुझं सामर्थ्य प्रगट होऊ दे. Show forth your glory today. तुझं गौरव आज दाखव. Come in the midst of your people. तुझ्या लोकांमध्ये उतरून ये. Set them free today, Lord. आज त्यांना मोकळं कर. Set us free today. आज आम्हाला मोकळं कर. Whom the Son sets free, they are free indeed. ज्यांना पुत्र मोकळा करतो खरोखर ते स्वतंत्र आहेत. Let your word come with glory. Let your word come with power. प्रभू तुझा शब्द गौरवाने आणि सामर्थ्याने येऊ दे. In Jesus' mighty name we make this prayer. येशूच्या महान नावात मी ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Okay, here the Bible is telling us, या ठिकाणी पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं they that sow in tears, जे अश्रूंनी पेरणी करतात. you know, what you sow in tears, जे काही तुम्ही अश्रू घेऊन पेरणी what you करता, sow in pain, जे तुम्ही त्रासामध्ये पेरता, you shall also reap with joy. तुम्ही त्याची आनंदाने कापणी पण करणार आहात. Praise the Lord. हालेलुया. If you sow what you sow today, you will reap tomorrow. जे काही तुम्ही आज पेरले उद्या तुम्ही त्याची कापणी करणार Praise आहात. God. This is the principle of life. हे जीवनाचं तत्व आहे. In Galatians chapter 6 verses 7, 8 and 9, गलतीकरास पत्र 6वा अध्याय वचन 7 ते 9, it says, for God is not mocked.
आणि त्या ठिकाणी वचन सांगतं की देवाची थट्टा होत नाही. God cannot be mocked. देवाची थट्टा होत नाही. He says, what you sow, you are going to reap. त्या ठिकाणी वचन सांगतं जे काही तुम्ही पेरणार आहात त्याची कापणी पण करायला लागेल. Whatever you sow, you are going to reap. जे काही तुम्ही पेराल ते कापावं पण लागेल. The 8th verse says, 8वं वचन for सांगतं he that soweth to the flesh, जो शरीरामध्ये पेरतो out of the flesh he will reap corruption. आणि जो शरीरामध्ये भ्रष्टाचार पेरतो He that sows to the flesh, out of the flesh he will reap corruption. आणि जो शरीरामध्ये पेरतो तो शरीराच्या बाहेर भ्रष्टाचार पण पेरतो. Here it is saying something different. काहीतरी वेगळं या ठिकाणी It's लिहिलं saying आहे. whatever you sow, if you sow what you sow, if you sow evil, you are going to reap evil. बघा या ठिकाणी काय सांगत आहे वचन, जर तुम्ही दुष्टाई पेरली तर दुष्टाईचीच कापणी होईल. If you sow to the flesh, sowing to the flesh means sowing to your emotions. बघा शरीरामध्ये पेरणं म्हणजे तुमच्या भावनेद्वारे पेरणं. Some people live by emotions. काही लोक भावनेद्वारे जगतात. They are led by their emotions. त्यांच्या भावनेद्वारे ते चालवले जातात. Paul writes about 3 kinds of people in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये पौलानं 3 प्रकारच्या लोकांबद्दल One is लिहिलंय. a natural person. एक म्हणजे नैसर्गिक व्यक्ती. A natural person is the one who is born into this world. He has not had an experience with the Lord. बघा नैसर्गिक व्यक्ती म्हणजे असा व्यक्ती जो या जगामध्ये जन्म घेतलाय ज्याचा काही देवाशी संबंध नाही, ज्याला अनुभव आला नाही Like many देवाचा. people in the world, don't have the experience of the Lord. They are just born a natural life. बघा अनेक लोक या जगामध्ये आहेत ज्यांना देवाचा काही अनुभवच नाही, ते नैसर्गिक जीवन जगतात. So one is a natural person. एक म्हणजे नैसर्गिक व्यक्ती, The other is a spiritual person. दुसरा म्हणजे आत्मिक व्यक्ती. The spiritual person is the one who is born again and is being led by the Spirit. आत्मिक व्यक्ती म्हणजे असा व्यक्ती जसा नव्यानं जन्म झाला आणि जो आत्म्याद्वारे चालवला जातो. He is born of the Spirit. आत्म्याद्वारे त्याचा जन्म He is झालाय, born again. पुन्हा नव्यानं जन्म झालाय, He is born again. He's got a new life. त्याला नवीन जीवन मिळाले And he is being led by the Holy Spirit. आणि जो पवित्र आत्म्याद्वारे जगतो. And the third person आणि तिसरा व्यक्ती is a carnal person. तो म्हणजे कार्नल. Carnal means a person who is born again. दैहिक व्यक्ती म्हणजे ज्याचा नव्यानं जन्म He झालाय, is born again. नव्यानं जन्म He has the झालाय, experience of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचा त्याला अनुभव पण He is आलाय, filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्यानं भरलाय He is पण, baptized with the Holy Spirit. पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा पण But झालाय, he is being led by the emotions. पण तो भावनेद्वारे जगतो. That person is called a carnal man. अशा व्यक्तीला दैहिक व्यक्ती म्हणतो. One is a natural man. एक म्हणजे नैसर्गिक, One is a spiritual man. दुसरा आत्मिक The third is the carnal man. आणि तिसरा दैहिक. Praise the Lord. We should be spiritual people. आपल्याला आत्मिक व्यक्ती बनायला A हवं. spiritual man is that man who does not be moved by emotions. बघा जो आत्मिक व्यक्ती असतो ना तो काही भावनेद्वारे हालचाल करत नाही, He is not moved by emotions. त्याच्या भावनेद्वारे कृती करत नाही. Because emotions are connected with your feelings. बघा आपल्या ज्या भावना आहेत ना त्या आपल्या आत्मिक इच्छाद्वारे जोडलेल्या It असतात. comes out of the flesh. ते शरीरामधून येतात, It comes through the flesh. त्या शरीरामधून बाहेर And पडतात. flesh is always attracted to the things of the world. आणि शरीराच्या गोष्टी नेहमी जगातल्या गोष्टीकडे आकर्षल्या जातात. The flesh will not lead us towards God. बघा शरीर काय आपल्याला देवाच्या मार्गाने चालवत The नाही, spirit will lead you in the things of God. पण आत्मा जो आहे ना आपल्याला देवाच्या मार्गाने चालवतो. But your flesh will always pull you towards the worldly things. पण तुमचं शरीर तुम्हाला नेहमी जगाच्या गोष्टीकडे ओढत That's राहतं. why Bible says if anybody loves the world, म्हणून पवित्र शास्त्र सांगतो जो कोणी जगावर प्रेम करतो, if anybody loves the world, the love of the Father is not in him. जो कोणी जगावर प्रेम करेल त्याच्यामध्ये पित्याचं प्रेम नाहीये. So many people, they don't realize or understand this verse properly. अनेक लोकांना ना हे वचन खरे पाहता कळतच नाही. So they think that anything that's in the natural thing, they start resisting everything. मग त्यांना काय वाटतं हे नैसर्गिक जगामध्ये जे काही चालले ना प्रत्येक गोष्टीचा ते विरोध करायला लागतात. Anything of the world, they think it is worldly and they don't. I mean, they will what do you call it? They think it is a sin. Okay. प्रत्येक गोष्ट जी काय असते ना त्यांना असं वाटतं की हे पाप आहे. See what Bible says. बघा पवित्र Do not शास्त्र काय love सांगतं? the things of the world. बायबल सांगतं की जगातल्या गोष्टीवर प्रेम करू Do नको, not love the things of the world. त्यांच्यावर प्रेम करू नको. What is the meaning of loving the things of the world? जगातल्या गोष्टीवर प्रेम करणं याचा अर्थ Jesus काय? gave us 2 commandments. प्रभू येशूने आपल्याला 2 आज्ञा दिल्या. He said first commandment is to love your God with all your heart.
पहिली आज्ञा होती तुझ्या परमेश्वरावरती तुझ्या संपूर्ण अंतःकरणानं प्रेम कर. Love your God with all your heart, with all your strength, with all your mind. तुझ्या संपूर्ण अंतःकरणानं, संपूर्ण मनानं, संपूर्ण जीवानं, संपूर्ण बुद्धीनं And प्रेम love कर. your neighbor as yourself. आणि तुझ्या शेजाऱ्यावरती जशी स्वतःवर प्रीती करतो तशीच प्रीती Are you कर. getting? God has told us to love people, love God and love people. दोघा देवानं काय सांगितले? देवावर प्रीती कर आणि लोकांवर प्रीती But if कर. anybody loves the things of the world, पण जो कोणी जगातल्या गोष्टींवर the प्रेम problem is करतो, loving the things of the world. समस्या काय आहे? जगातल्या गोष्टींवर प्रेम करणं. God has not told us to love the things of the world. God has given the things of the world to use it. बघा देवाने आपल्याला जगातल्या गोष्टी या प्रेम करायला नाही दिल्या, त्या वापरायला दिल्यात. He has given the things for us to use it and take benefit from it, live a blessed life. बघा देवानं त्या गोष्टी आपल्याला वापरायला दिल्या, त्या गोष्टींद्वारे आपण चांगलं सुव्यवस्थित Everything that God has created, He has created for you and for me. जे काही देवानं गोष्टीची निर्मिती केली आहे ना, प्रभूने त्या गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठीच Some people बनवल्या. are very scared to wear good clothes. बघा काही लोकांना चांगले कपडे घालायला घाबरतात, They are scared to live in a good house. चांगल्या घरात राहायला पण घाबरतात. Some people look at the rich people and they say they think that they are sinners. काही लोक श्रीमंत लोकांकडे बघतात आणि म्हणतात हे पापी आहेत. Being rich is not there's no problem in being rich. बघा श्रीमंत असण्यामध्ये काही चुकीचं नाहीये. God wants us to be rich. देवाची इच्छा आहे आपण श्रीमंत But असावं, God does not want us to love the riches. पण देवाची ही इच्छा नाहीये की आपण त्या श्रीमंतीवर Like प्रेम somebody gave a करावं. beautiful example. कोणीतरी खूप सुंदर उदाहरण You दिलं. know, one day a pastor was speaking about the rapture. एक दिवशी एक पाळक साहेब रॅप्चर स्वर्गारोहणाबद्दल You know, बोलत we, होते. we are in this world, but we are not of this world. बघा आपण या जगातले आहोत पण या जगाबाहेरचे नाहीये. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती We are in this world, आपण या जगात but आहोत we are not of this world. पण या जगाचे नाही आहोत. समझ में आ रहा है? तुम्हाला कळतंय का? एक गीत है हिंदी में जो कहता है, सियोन देश हमारा देश, रहते हैं हम परदेश. बघा हिंदीमध्ये एक गीत आहे. और ज्यादातर ये लोग ये गीत खाली फ्यूनरल के टाइम पे गाते हैं. बऱ्याच वेळेला हे लोक फक्त फ्युनरलच्या वेळेला बोलतात. फ्यूनरल के टाइम पे नहीं, रोज ये गीत गाना चाहिए. मैतीच्या वेळेला कशाला गायचंय? रोज हे गायला पाहिजे. रोज अपने आप को याद दिलाना है, सियोन देश हमारा देश है. रोज या गोष्टीची आठवण करून द्यायची की माझा देश सियोन आहे. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश. जितने लोग को आता है मेरे साथ गा सकते हैं. हम अपने देश. हालेलुया 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 हालेलुया. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. Praise the Lord. हालेलुया. सियोन देश हमारा देश है, सियोन देश आमचा देश आहे. हम यहाँ पे परदेश हैं. आपण या ठिकाणी परदेशी आहोत. Praise the Lord. परदेशी है हम यहाँ पे. या ठिकाणी आपण परदेशी Praise आहोत. the Lord. Give a good clap for the Lord. Come on. माझ्या देवासाठी महान टाळी वाजवा. Praise the Lord. Heaven is a good place. बघा स्वर्ग चांगली जागा आहे. Heaven is a beautiful place. स्वर्ग सुंदर जागा आहे. Bible says, eyes have not seen, ears have not heard, neither the heart of man has comprehended the things that God has prepared for them that love him. बघा पवित्र शास्त्र सांगतं, डोळ्यांनी जे पाहिलं नाही, कानांनी जे ऐकलं नाही, मनुष्याच्या हृदयातही जे आलं नाही ना, अशा गोष्टी परमेश्वराने उसके लोगों के प्रभु ने बनाया है. Praise the Lord. बनवल्यात. हालेलुया. हालेलुया. जो चीज कभी तुमने विचार नहीं किया, उससे कई गुना सुंदर चीज प्रभु ने हमारे लिए बनाया. ज्या गोष्टीची आपण कल्पना पण केली नाही ना, त्याच्यापेक्षाही सुंदर गोष्टी प्रभूने आपल्यासाठी बनवल्यात. Praise the Lord. So Hallelujah. what we need to do, once we are born again people, आपल्याला काय करायला हवं? जेव्हा नव्यानं आपला जन्म होतो ना, we have become spiritual people. आपण आत्मिक लोक बनतो. And we are more spiritual than physical being. आपण शारीरिक पेक्षा जास्त आत्मिक लोक बनतो. Physically we may live 70, 80, 90, 100 years maximum. शारीरिक दृष्ट्या कदाचित आपण 60, 70, 80, 100 वर्ष जगू. But spiritually you are going to live for eternity. पण आत्मिक दृष्टीने तुम्ही सार्वकालिक जीवन So जगणार it is आहात. better to invest in the spiritual things instead of investing into the physical things. मग शारीरिक गोष्टीपेक्षा गुंतवणूक करण्यापेक्षा जास्त
आत्मिक गोष्टीमध्ये गुंतवणूक करणं Praise the बरं नाही Lord. किसमें इन्वेस्ट करना है अपने का? को? कशामध्ये गुंतवणूक करायची फ्लेश में आपल्याला? इन्वेस्ट करना है या स्पिरिट में इन्वेस्ट करना है? शरीरामध्ये गुंतवणूक करायची का आत्म्यामध्ये तुम गुंतवणूक फ्लेश में करायची? अगर इन्वेस्ट करोगे जर शरीरामध्ये तो गुंतवणूक ये नाश कराल की ओर ले जाएगा. मग ते नाशाकडे घेऊन If जाईल. you are only going to live for the flesh, जर तुम्ही फक्त शरीरासाठी if you are जगा, only going to please your flesh, जर फक्त तुमच्या शरीराचं सांत्वन करत if you राहाल, only want to enjoy the things of the flesh, मग तुम्हाला फक्त शारीरिक गोष्टीचा आनंद घ्यायचा this आहे, is going to take you to ruins. मग हे तुम्हाला नाशाकडे घेऊन This is जाणार. going to destroy you. हे तुमचा नाश You करणार. will reap corruption. What you sow, you are going to reap. जे काही तुम्ही पेराल तुम्ही त्याचीच कापणी कराल. कितने लोगों को समझ में आ रहा किती है? लोकांना कळतंय? So when you live the spiritual life, you should see that you sow into the spirit, into the spiritual things. बघा, ज्या वेळेला तुम्ही आत्मिक जीवन जगता ना त्यावेळेला या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही आत्मिक गोष्टीच पेराल. King David says, I was glad when they said unto me, let us go to the house of the Lord. दावीद राजा म्हणतो, माझं हृदय आनंदानं भरतं ज्या वेळेला मला सगळे म्हणतात चला प्रभूच्या मंदिरी जाऊ. See, he's not talking about the flesh. बघा, हे काही शारीरिक बोलत In नाही. the spirit he would rejoice. आत्म्यामध्ये तो आनंद साजरा Praise the करतो. Lord. Spirit के अंदर उसको आनंद मिलता था. आत्म्यामध्ये त्याला आनंद मिळत होता. The flesh will not rejoice to come to the church, but the spirit will rejoice to come to the church. शरीराला आनंद होणार नाही मंडळीमध्ये येण्यासाठी, पण आत्मा आनंद करेल चर्चमध्ये येण्यासाठी. Praise the Lord. हालेलुया. So we have to sow in the spirit instead of sowing in the flesh. बघा, शरीरामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा चांगलं आहे की आपण आत्म्यामध्ये पेरायला हवं. And what you sow, you are going to reap. आणि जे काही तुम्ही पेरणार आहात त्याची तुम्ही कापणी पण Praise the करणार आहात. God cannot be mocked. बघा, देवाची थट्टा होत You नाही. cannot blame God. तुम्ही देवाबरोबर खेळू शकत नाही. Stop putting the blame on God. देवावर कुठलाही दोष लावू शकत Stop नाही. accusing God. देवाला दोष लावणं थांबवा. Stop putting the blame on God. माझ्या देवाची निंदा करणं, त्याला दोष देणं थांबवा. Praise the Lord. देवाला धन्यवाद. It is time for us to realize, it's time for us to take responsibility. आपण ही जबाबदारी घेण्याची वेळ आहे. Praise the Lord. ये Hallelujah. समय है हम जिम्मेदारी लेना शुरू ती करें. वेळ आहे की आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे. See, James chapter 1 verse 17 tells us, बघा, याकोब याचा 7वा अध्याय आणि वचन 17 every आपल्याला good and सांगतो. perfect gift comes from above. प्रत्येक चांगली आणि उत्तम देणगी वरतून मैं आपसे येते. कहना चाहता हूं जितने लोग यहाँ पे बैठे हैं, मला तुम्हाला हे सांगायचंय, जितके लोक इथे बसलेत, every good and perfect gift comes from above. प्रत्येक उत्तम आणि परिपूर्ण देणगी वरतून येते. सबके अंदर परमेश्वर ने कुछ ना कुछ दान डाला है. प्रत्येकामध्ये प्रभूनं काही ना काही चांगले दान लेकिन बहुत टाकले. सारे लोग यहाँ पे ऐसे बैठे हैं, आपको लगता है कि आपके अंदर कुछ दान नहीं है. पण या ठिकाणी अनेक लोक असे बसलेत ज्यांना असं वाटतं माझ्यामध्ये काय प्रभूनं टाकलंच हम नाही. दूसरे लोग की ओर देखते हैं, उनकी तारीफ करते हैं. आपण दुसऱ्याकडे बघतो आणि त्याची तारीफ We करतो. look at other people and we judge, we say this person is better, that person is much better than this one. He is a mighty man of God, he is more talented and he is more experienced. We try to judge other people, but we sit behind just sitting down and giving commentary about other people. आपण खाली बसून दुसऱ्याचा न्याय करतो. प्रभूने ह्याला किती चांगलं केलंय, हा त्याच्यापेक्षा चांगले, ह्याच्याकडे किती मोठे मोठे दाणे, आपण पाठी बसून फक्त कमेंट्री करत राहतो. Somewhere I think in Galatians chapter 6 and verses 4, can somebody read Galatians chapter 6 verses 4? गलती करास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 4 मध्ये कुठेतरी लिहिलंय. गलती करास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 4, तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी. सब लोग अपने खुद के काम का परीक्षा खुद करें. प्रत्येकाने स्वतःच्या कामाची तपासणी स्वतः करावी. Stop giving commentary about other people. दुसऱ्याबद्दल कॉमेंट्री करत बसू नका. Are you getting it? तुम्हाला कळतंय का? Stop speaking about other people who are doing good in life. दुसऱ्याबद्दल बोलत बसू नका, कोण किती चांगलं करतंय. Stop talking about other people's success and fall of other people. दुसऱ्याच्या यशाबद्दल किंवा खाली पडण्याबद्दल बोलत बसू But नका. let everybody examine his own life. प्रत्येकानं स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करावं. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. सब लोग अपने अपने जीवन को परखें. प्रत्येकानं स्वतःच्या जीवनाची पारख करा. See the gifts that God has put inside of you. प्रभूनं तुमच्या जी काही दान टाकली आहेत ना त्याला ओळखा. दूसरे के बारे में बात करने से पहले अपने आप को चेक करके देखो कि मैंने प्रभु के लिए क्या किया है. दुसऱ्याबद्दल बोलत बसण्यापेक्षा पहिले स्वतःला तपासा की मी काय केलंय प्रभू. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. कितने लोगों को समझ में आ रहा किती है? लोकांना कळतंय? कितने लोगों को समझ में आ रहा किती है? लोकांना कळतंय? God has given gifts and talents to everybody. प्रभूनं दान, सर्व जे आशीर्वाद आहेत प्रत्येकाला दिलेत. All good gift and perfect gift comes from above. प्रत्येक उत्तम आणि परिपूर्ण दानगी लेकिन वरतून येते. प्रॉब्लम ये है कि कुछ लोग ने अभी तक अपने गिफ्ट्स को टैप नहीं किया है. पण समस्या ही आहे ना, काही लोकांना त्यांची दान लक्षातच आली We नाही. can go further with that verse.
6:4 ना 6:4. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्याच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतःच्या संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा कितने मिळेल. लोगों को समझ में आ रहा है ये किती बात? लोकांना कळतंय? ये क्लियर बोल रहा है, पॉल क्लियरली लिखा है यहाँ पे। पौल या ठिकाणी स्पष्टपणे दूसरे के लिहितो, संबंध में बात करने का छोड़ दो, दुसऱ्याबद्दल बोलायचं सोडून द्या, तुमने प्रभु के लिए क्या किया है वो सोचो, तुम्हीच प्रभूसाठी काय केलं याची आठवण करा, ताकि तुम भी अभिमान कर सकते मैंने कारण- प्रभु के लिए कुछ किया है। कारण तुम्हाला पण अभिमान बाळगता येईल की मी काहीतरी केलंय प्रभूसाठी. Praise the Lord, I have done something for my God. माझ्या देवासाठी मी पण काहीतरी केलं. पॉल अपने जीवन के अंत में ऐसा लिखता है, संत पौल त्याच्या जीवनाच्या शेवटी I असं have run म्हणतो, the race, मी माझी धाव धावली I आहे, have kept my faith, माझा विश्वास मी राखला, I have finished my course. माझी धाव मी संपवली. I mean, what a comforting, what a way that I can imagine the kind of peace that he would have had in his heart while he was writing this verse down. बघा, मी या गोष्टीची कल्पना करू शकतो, ज्या वेळेला संत पौल हे लिहित असेल ना, कशा प्रकारची शांती त्याच्या हृदयात असेल. Praise the Lord. देवाला धन्यवाद. How he must have written that when he wrote that, the kind of peace that was there in his heart. ज्या वेळेला त्यांनी हे लिहिलं असेल ना, अद्भुत शांती त्याच्या हृदयात असेल. I have run the race. मी माझी धाव धावली. कुछ लोग शुरू करते हैं, काही आधी लोग- रास्ते में हट जाते हैं। काही लोक सुरू करतात, अर्ध्या रस्त्यातूनच मागे फिरतात. आपने देखा है, कुछ लोग दौड़ तो शुरू करते हैं, काही लोक धावायला घेतात, लेकिन आधे रास्ते में उन लोग पीछे हट जाते पण हैं। अर्ध्या रस्त्यातूनच मागे फिरतात. कुछ लोग विश्वास में आते हैं, बहुत बड़ा बड़ा साक्ष्य देते हैं, बहुत बड़ा बड़ा चीज कहते हैं, लेकिन बाद में हम देखते हैं कि कुछ लोग पीछे हट जाते हैं। काही लोक विश्वासामध्ये येतात, मोठ्या मोठ्या साक्षी सांगतात, पण आपण पुढे बघतो की ते मागे हटतात. पॉल के जीवन में बहुत समस्या आया, संत पौलाच्या जीवनामध्ये खूप कई समस्या बार आल्या. उसको काठी से मारा गया, बऱ्याच वेळेला त्यांना मारण्यात आलं, कई बार उसको चाबुक से मारा गया, बऱ्याच वेळेला चापकानं मारण्यात कई आलं, बार पत्थरों से मारा गया। बऱ्याच वेळेला दगडफेक झाली. उसको जब रास्ते पे चलता था, कभी कभी डर था कि कोई गुंडे लोग आएंगे या कुछ लोग आके उसको अटैक करेंगे। बऱ्याच वेळेला रस्त्याने चालायचं तर ही पण भीती असायची की अचानक गुंडे येऊन मला उन मारतील. जमाने में रेलगाड़ी बस सेवा वगैरह नहीं था। त्यावेळेला रेल्वे बस सेवा काही नव्हत्या. एक गांव से दूसरा गांव में प्रवेश करने के लिए उनको रात के अंधेरे में उनको चल के प्रवेश करना पड़ता एका था। गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्यांना रात्रभर अंधारात चालत जंगली जावं जानवरों लागायचं. का डर था, जनावरांची भीती लोगों का होती, डर था, लोकांची भीती होती, ठंडी में जाना पड़ता था, थंडीमध्ये प्रवास पत्थरों करायला से लागायचा. मारा गया, दगडानं मारलं गेलं, काटियों से मारा गया, काट्यांना मारलं गेलं, बहुत किस्म का दर्द तकलीफ में से जाना पड़ा, खूप प्रकारच्या त्रासातून जावं लागलं. लेकिन उसके जीवन के अंत में वो यह कहता है, पण त्याच्या जीवनाच्या शेवटी तो मेरा म्हणतो, विश्वास को मैंने डगमगाने नहीं दिया। माझा विश्वास मी राखलाय. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. कुछ लोगों के जीवन में थोड़ा प्रॉब्लम आ गया तो उन लोगों का विश्वास हिल जाता है, काही लोकांच्या जीवनात थोडी समस्या आली का विश्वास लगेच लेकिन हलतो. पॉल का जीवन में बहुत सारा समस्या आया, फिर भी उसका विश्वास अंत तक बनाए रखा पण उसने। पौलाच्या जीवनात खूप समस्या आल्या, पण Somebody shout hallelujah, कोणीतरी मोठ्याने म्हणेल का हालेलुया, hallelujah, हालेलुया. praise the Lord। देवाला धन्यवाद. सब लोग बोलो hallelujah। सर्वजण म्हणतील हालेलुया. We serve a mighty God। आपण महान देवाची सेवा वो करतो. राजाओं का राजा और प्रभुओं का प्रभु तो है। राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू So आहे. God has given us, gifts and talents in us। प्रभूने आपल्याला सर्व दान आणि कौशल्य दिलेत. Praise the Lord। Hallelujah. But all you need to do is you need to tap those talents. You have to understand what is the gifts and talents God has put inside of you. फक्त एक गोष्ट करायची बाकी आहे, तुम्हाला हे ओळखायचे की प्रभूने मला काय दिले. If you sow to the flesh, out of the flesh you will reap corruption. जर तुम्ही शरीरामध्ये पेरलं तर शरीराच्या बाहेर तुम्ही भ्रष्टाचारच But if खाताल. you sow to the spirit, पण तुम्ही जर आत्म्यात out of पेरलं the spirit you will reap life eternal. पण तुम्ही सार्वकालिक जीवनाची कापणी कराल. मग Praise the Lord। हालेलुया. अगर आत्मा में बोएंगे, जर आत्म्यात पेराल, हमारे पड़ोसी से कहिए हमको आत्मा में बोना है, शेजाऱ्याला म्हणा आपल्याला आत्म्यात पेरायचं आहे. आत्मा में बोना है, आपल्याला आत्म्यात पेरायचं हमको आहे. आत्मा में बोना है, आपल्याला आत्म्यात पेरायचं हमको आहे. आत्मा में बोना है। आपल्याला आत्म्यात पेरायचं आत्मा आहे. में बोने का मतलब क्या है? प्रार्थना करना है, बाइबल पढ़ना है, हमको उपवास करना है, हमको सेवा करना है, लोगों को यीशु के बारे में बताना है। आत्म्यात पेरायचं म्हणजे काय करायचं? उपवास करायचे, प्रार्थना करायचे, देवाचं शुभ वर्तमान Praise the Lord। हालेलुया. लोगों को सुसमाचार सुनाना है, लोकांना सुसमाचार सांगायचा आहे. लोगों के लिए प्रार्थना करना है, लोकांसाठी प्रार्थना हमको करायची आहे. उपवास प्रार्थना करना है, आपल्याला उपवास प्रार्थना सेल करायची मीटिंग में जाना है, आपल्याला सेल मीटिंगला जायचंय. सेल मीटिंग लेना है। आपल्याला सेल मीटिंग घ्यायची. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. जो भी प्रभु ने हमको सेवा दिया है उसको मन लगा के करना है। जी काही प्रभूने सेवा
सेवा दिली आहे ते आपल्याला संपूर्ण निंदा मनाने करना करायची. बंद करना है. आपल्याला निंदा करायची निंदा का थांबवायची. आत्मा परमेश्वर से नहीं है, निंदा का आत्मा नरक से आता है. बघा, निंदाची आत्मा ही परमेश्वराकडून नाहीये तर ती नरकातून येते. हमें प्रभु ने सेवा का आत्मा दिया है. आपल्याला प्रभूने सेवाची आत्मा दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हमको प्रभु का सेवा में बढ़ना है. आपल्याला प्रभूच्या सेवेत वाढायचं. हमको आत्मा में बढ़ना है. आपल्याला आत्म्यात वाढायचंय. Praise the Lord. Hallelujah. तो यहाँ पे लिखा है कि if we sow to the flesh, we will reap corruption, but if we sow to the spirit, we will reap life eternal. या ठिकाणी लिहिलंय, तुम्ही जर शरीरामध्ये पेराल तर तुम्ही भ्रष्टाचाराची कापणी कराल, पण तुम्ही जर आत्म्यामध्ये पेराल तर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. तो हमारे अंदर जो भी टैलेंट है, उसको टैलेंट को हमको टैप करना है. आपल्यामध्ये जे काही दान आहेत, कौशल्य आहेत ना, ते आपल्याला पकडायचे आहेत. उसको टैप करना है, उसको समझना है. आपल्याला ते पकडायचे, ते एंड ओळखायचे. ये कैसा समझ में आएगा? आणि हे कसं कळेल हो? हम अगर खाली एक जगह पे बैठे रहेंगे आपण जर फक्त एका जागेवर बसून तो हमको राहिलो, नहीं मालूम होगा कि हमारे अंदर क्या है. मग आपल्याला कळणार नाही की माझ्यामध्ये काय आहे. समझ में आ रहा है? टू अंडरस्टैंड योर टैलेंट्स, जर तुम्हाला तुमचे दान कौशल्य ओळखायचे, you have to be in the field. मग तुम्हाला त्या फील्ड मध्ये यायला And when certain things happen in your life, then you'll understand this is my calling. मग काही गोष्टी तुमच्या जीवनात घडतील ना, मग तुम्हाला कळेल, अरे माझं हे पाचारण आहे. समझ में आ रहा है आप लोगों को? कळतंय जैसा कि का? एक बार मैंने एक कहानी आपको बताया था बहुत दिन पहले. बऱ्याच दिवसापूर्वी तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली. एक बार एक राजा कहता है कि मेरा बेटी से वही शादी करेगा जो सबसे इस गांव में सबसे क्या बोलते हैं ब्रेव या क्या बोलते धैर्यवान व्यक्ति है. एक राजा म्हणतो, माझ्या मुलीशी तोच लग्न करेल जो या गावामध्ये सगळ्यात जास्त धाडसी तो असेल. धैर्यवान का टेस्ट करने के लिए आता धाडसी कोण आहे याची परीक्षा उनके घेण्यासाठी गांव के पास में एक नदी था जिसमें बहुत सारे मगरमच्छ थे. त्याच्या गावामध्ये एक नदी होती आणि त्याच्यात खूप मगरी होत्या. तो उसने ऐसा एक रूल बनाया कि जो भी व्यक्ति इस नदी को पार करके उस पार निकलेगा वही व्यक्ति सबसे धैर्यवान है और वही मेरे बेटी से शादी करेगा. मग त्यांनी असा नियम बनवला, जो कोणी ही नदी पार करून जाईल तोच व्यक्ती सगळ्यात जास्त धाडसी आणि माझ्या मुलीशी तो तो लग्न बहुत करेल. सारे लोग आते हैं देखने के लिए कि कौन पार करने वाला है. खूप लोक येतात बघायला की कोण ती नदी पार करणार वही आहे. तो पार करेगा. वो सबसे धैर्यवान व्यक्ति कौन है उसको देखने के लिए पूरा गांव जमा हो जाता है. कोणीतरी पार करेल, सगळ्यात धाडसी व्यक्ती कोण आहे ना, बघायला सगळं गाव सब जमा लोग होतं. एक दूसरे का शक्ल देखते हैं, इसमें से कौन दिख रहा है मेरे को सबसे धैर्यवान जो पानी में अभी उड़ी मारेगा. सगळे एकमेकाचं तोंड बघायला लागतं, त्याच्यामध्ये कोण आहे धाडसी जो पाण्यात उडी मारेल. तो सब लोग एक दूसरे को देख रहे थे. अचानक से पानी के अंदर एक आवाज आता, किसी ने उड़ी मारा है. सगळे जण एकमेकाकडे बघत असतात. अचानक पाण्यात आवाज येतो, कोणीतरी उडी मारली. और एक मनुष्य बहुत तेजी से तैर रहा है आणि एक मनुष्य खूप वेगानं पोहतोय और उसके पीछे सारे मगरमच्छ लगे हैं. आणि त्याच्या मागे सगळे मगर लागलेत. ये किसी तरह ये मनुष्य उस तरफ पहुंचता है और उड़ी मार के बाहर निकल जाता है. कसा तरी हा व्यक्ती त्या पलीकडे जातो आणि उडी मारून बाहेर पूरा निघतो. गांव ताली बजाने लगता है. सगळं गाव टाळ्या वाजवायला बोलता लागतं. सबसे उसको खांदे पे उठा के बोलते ये सबसे धैर्यवान व्यक्ति है. खांद्यावर घेऊन त्याला म्हणतात, हा सगळ्यात धाडसी व्यक्ती आहे. लेकिन ये मनुष्य बहुत गुस्से में रहता है. बोलता है कि मुझे पहले वो आदमी दिखाओ जिसने मुझे पानी में ढकला. तो व्यक्ती एकदम रागाने म्हणतो, पहिले मला तो दाखवा ज्याने मला ढकललं पाण्यात. क्यों वो आदमी को ढूंढो क्योंकि ये आदमी को खुद को नहीं मालूम था कि मैं इतना अच्छा तैर सकता है. याला स्वतःला माहित नव्हतं की मला एवढं चांगलं पोहायला येतं. लेकिन जब उसको पानी में ढकला गया जेव्हा त्याला पाण्यात ढकललं उसका गेलं, अंदर का टैलेंट पूरा बाहर आ गया. त्याच्या आतलं कौशल्य सगळं बाहेर आलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उसी तरह अशाच कभी प्रकारे कभी हमको मैदान में उतरना है, तभी हमको मालूम पड़ेगा कि भाई हम क्रिकेटर है या हम हॉकी प्लेयर है, हम वॉलीबॉल, हम क्या खेल सकते हैं, हमको मालूम पड़ेगा. तसंच आपल्याला पहिले मैदानात उतरायला हवं, त्याच्यानंतर आपल्याला कळेल ना की मला काय खेळता येतंय. तुम अगर कुर्सी पे बैठे रहोगे तो तुम्हारा टैलेंट अंदर का अंदर मर जाएगा. खुर्शीवरच बसून राहाल तर तुमची कौशल्य तिकडेच मेली कितने आतमध्ये. लोगों को समझ में आ रहा है? तुम्हाला कळतंय का? बोलो हमको मैदान में उतरना है. मला मला मैदानात उतरायचंय. हमको मैदान में उतरना मला है. मैदानात उतरायचंय. प्रेज द लॉर्ड. जब तुम मैदान में उतरोगे जेव्हा तुम्ही मैदानात तुम्हारा उतराल, अंदर का टैलेंट बाहर निकलेगा. तुमच्या आतलं कौशल्य बाहेर तुम खुद येईल. अचंभित हो जाओगे, अरे मेरे को नहीं मालूम था मेरे अंदर इतना टैलेंट है. तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल, अरे मलाच माहिती नव्हतं माझ्यात एवढी गुण प्रेज द होती. लॉर्ड. आणि परमेश्वर ने हम सब के अंदर उतना टैलेंट डाला है. प्रभूने आपल्या प्रत्येकामध्ये ते हम कौशल्य सबको टाकले. पवित्र आत्मा का दान दिया है. आपल्या प्रत्येकाला पवित्र कुछ आत्म्याचं लोगों दान को दिले. प्रोफेसी दिया है, किसी को डिसर्नमेंट ऑफ स्पिरिट दिया है, किसी को वर्ड ऑफ विजडम दिया है, किसी को वर्ड ऑफ नॉलेज दिया है, किसी को द गिफ्ट ऑफ फेथ दिया है. अलग अलग 9 किस्म का गिफ्ट दिया है. 9 प्रकारचे दान प्रभूने वेगवेगळी प्रत्येकाला दिलेली आहे. ये कैसा ये गिफ्ट बाहर कैसा निकलेगा? हे दान बाहेर कशी येतील? How will these gifts operate in your life? कसे हे कौशल्य तुम्ही वापराल? If you have never tapped it, if you have never understood, if you have never experienced it. जर तुम्ही ती पकडली नाही, तुम्हाला समजली नाही, तुम्ही त्याचा अनुभवच घेतला नाही. कितने लोग प्रार्थना करते, लॉर्ड मुझे तेरे
नौ दानों से भर दे। किती लोक प्रार्थना करतात, प्रभू मला तुझ्या 9 दाणांनी लॉर्ड भर, मुझे तेरा अभिषेक से भर दे, प्रभू मला तुझ्या अभिषेकानं भर, मुझे तेरा सेवा करना है, मला तुझी सेवा करायची लॉर्ड आहे, मुझे प्रोफेसी करना है, प्रभू मला भविष्यवाणी मुझे करायची वर्ड आहे, ऑफ नॉलेज देना है, प्रभू मला वचनाचं मुझे ज्ञान वर्ड ऑफ द्यायचंय, विजडम आना है, प्रभू मला वचनाचं गिव मी द गिफ्ट ऑफ फेथ, प्रभू मला विश्वासाचं दान गिव मी द हवंय, गिफ्ट ऑफ टंग्स, प्रभू मला अन्य भाषेचं गिव मी दान द दे, टंग, गिव मी द गिफ्ट ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ टंग्स। प्रभू मला अन्य भाषेचं भाषांतर करायचं दान दे। प्रेज द लॉर्ड। देवाला धन्यवाद। बहुत सारा गिफ्ट्स दिया है बाइबल में। बायबल मध्ये खूप दान आहे, एवरी गुड एंड परफेक्ट गिफ्ट कम्स फ्रॉम अबव। प्रत्येक उत्तम आणि परिपूर्ण देणी लेकिन हम स्वर्गातून येते। अगर हम शांति से बैठे रहेंगे तो ये गिफ्ट कैसा हमारे जीवन में पण आएगा? आपण शांतीने असे बसून राहू तर कसं त्याचा वापर करणार The ना? Lord has given us this gift so that it may be a blessing to the kingdom of God. प्रभूने हे दान आपल्याला याच्यासाठी दिलेत की ते देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आशीर्वादाचं Praise the कारण Lord. व्हावं। The devil has come to steal, to kill, to destroy. बघा सैतान नाश घात चोरी आणि हत्या करायला He आलाय, has come to steal, to kill and to destroy. तो तुमचा नाश घात करायला आलाय। The enemy wants to destroy your life. सैतानाची इच्छा आहे तुमच्या जीवनाचा नाश He's करावा, got many schemes to ruin your life. त्याचा तुमच्या जीवनाचा नाश करण्यासाठी त्याच्याकडे खूप स्कीम आहेत, He's got many schemes to keep you poor. तुम्हाला गरीब ठेवण्यासाठी त्याच्याकडे खूप स्कीम आहेत, He's got many schemes to keep you always, give you a defeated life. तुम्ही अपयशी जीवन जगावं म्हणून त्याच्याकडे खूप योजना He आहेत। has come to steal, to kill and to destroy. बघा तो चोरी नाश घात आणि हत्या करायलाच आलाय। And the one of the way he does it, he'll just make you to be passive. He'll just make you to sit down and then you'll just waste your entire life. बघा तो काय करतो माहिती, एकच गोष्ट करतो, तुम्हाला असं थंड थंड एका जागेवरती बसून ठेवतो, शांति से बैठो भाई। शांत बसून राहा। एक आदमी, मैंने आपको बताया था, एक बार एक आदमी मच्छी पकड़ता है रास्ते पे बैठा एकदा है। एक व्यक्ती रस्त्यात बसून मासे पकडत असतो, एक बहुत बड़ा बिजनेसमैन वहां से जाता है, बोलता है क्या ये लोग बैठ के टाइम पास कर रहे हैं इधर, एक खूप मोठा व्यावसायिक जात असतो आणि म्हणतो "हा, काय इथे बसून वेळ वाया क्या घालतोय? इधर टाइम पास कर रहा है, काय इथे टाइमपास मेरे करतोय, साथ में आओ, तुमको बड़ा बिजनेसमैन बनाऊंगा। माझ्या बरोबर ये, तुला खूप मोठा व्यावसायिक बनवेल। तो आदमी बोलता भाई बिजनेसमैन बन के क्या करूं मैं? तो म्हणतो व्यावसायिक बनून काय करू मी? अरे बिजनेसमैन बन के तू एकदम बहुत बड़ा बड़ा आदमी बनेगा। तू व्यावसायिक बनून खूप मोठा माणूस बड़ा बनशील, आदमी बन के क्या करूं? मोठा माणूस बनून अरे काय पैसा करू? रहेगा तेरे पास, तुझ्याकडे पैसा येईल, पैसा लेके क्या करूं? पैसा घेऊन काय अरे करू? बड़ा घर रहेगा, बंगला रहेगा, गाड़ी रहेगा, मोठं घर असेल, बंगला गाडी क्या सगळं करूं? असेल, बंगला गाड़ी घर लेके क्या करूं? बंगला गाडीचं काय करू? अरे ऐश का जीवन जीने का। तुम्हाला आयुष्याचं जीवन तो अभी जगशील, मैं क्या कर रहा हूँ? तर आता मी काय करतोय? वो आदमी के लिए यही ऐश है उसका जीवन। त्याच्यासाठी मच्छी हेच पकड़ो आयुष्य बैठो, आरामाचं जीवन, बैठ के मच्छी पकड़ रहे होते बसून जिंदगी मासे भर। पकडतोय तिथं Are you आयुष्य। getting it? Fellows, whole पूरा जिंदगी उसका, उनको कुछ करना ही नहीं है जी, उनको उसी में ऐश है उनका। त्यांना आयुष्यात काय करायचंच नाहीये, तीच त्यांची मौज मजा। हमको कुछ करना है प्रभु के आपल्याला लिए। काहीतरी करायचंय प्रभू। जीवन हमको एक ही बार मिला है। जीवन आपल्याला एकदाच मिळाले, प्रेज द लॉर्ड। हालेलुया। जीवन एक ही बार मिला हे है। जीवन एकदाच कितने मिळाले। लोग कहते हैं अगर हमको जीवन दोबारा मिलेगा किती लोक म्हणतात जर मला जीवन परत मिळालं तो हम इस जीवन को और बेहतर तरीके से तर जिएंगे। हे जीवन मी याच्यापेक्षा चांगलं जगेन। अगर मुझे एक और एक जीवन मिलेगा, जर मला अजून एक जीवन मैं आपको मिळालं, सच कह रहा हूँ, मी तुम्हाला खरं सांगतो, मैं वो जीवन और बेहतर तरीके से मी ते जीऊंगा। जीवन अजून चांगल्या पद्धतीने क्योंकि जगेन। मुझे मालूम है मैंने किधर किधर गलतियां किया है। कारण मला ठाऊक आहे कुठे कुठे मी चुका केल्या, मेरे जो मालूम है किधर किधर मैंने जो गलत कदम उठाया है। मला माहिती आहे कुठे कुठे मी चुकीचं पाऊल अगर और एक घेतलंय। जीवन मिलेगा ना, जर अजून एक जीवन मैं वो मिळालं, सब एरिया को मैं बराबर करूंगा। मी ते सगळे भाग व्यवस्थित करेन। जो चीज मैं 50-60 साल की उम्र में कर रहा हूँ, मैं अगला जीवन में 30 साल में कंप्लीट कर ज्या दूंगा। गोष्टी मी 50-60 वयामध्ये करतोय त्या गोष्टी मी 30 वर्षाचा कितने लोग असतानाच सुन रहे पूर्ण हैं बात करेन। को? किती लोकांना कळतंय? लेकिन सच ये है, पण खरं हे आहे, सच ये है, पण सत्य हे सच आहे, ये है सत्य कि हे हमको आहे, और एक जीवन नहीं मिलने वाला है। आपल्याला अजून जीवन मिळणार नाही। प्रेज द लॉर्ड। Hallelujah. जो कुछ भी करना है हमको ये जीवन में करना जे है। काही करायचंय ना ते याच जीवनात करायचंय। Praise the Lord. Hallelujah. You cannot sit down quietly and you cannot just take things so easy. बघा तुम्ही शांत बसून सगळ्या गोष्टी अशा हलक्यात घेऊ शकत नाही। You are responsible. तुम्ही जबाबदार You are आहे। called with a purpose. तुम्ही एका उद्देशानं बोलावलेले Praise the आहे। Lord. बोलिए, we are called with a purpose. म्हणा मी उद्देशानं बोलावलेलं आहे, हमारा जीवन में एक उद्देश्य है। माझ्या जीवनात एक उद्देश आहे। Praise the Lord. तुम्हारा जीवन का एक उद्देश्य है। तुमच्या जीवनाचा एक उद्देश आहे। Praise the Lord. Hallelujah. Paul कहता है, I have finished my course. संत पौल म्हणतो मी माझी धाव धावलीये, I've run the race. मी माझी धाव धावलीये, I've kept my faith. माझा विश्वास मी राखला, मैंने मेरा काम पूरा किया है। माझी जबाबदारी मी पार अगर काम पाडली। तुम्हारा पूरा नहीं होगा, you will always be sad. जर तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडली नाही ना मग नेहमी निराशेतच We राहाल। want to close our eyes joyfully. आपली इच्छा आपण आहे ना आपले नेत्र आनंदानेच बंद करायला पाहिजे Praise the बरं Lord. का? अपना काम पूरा हो गया, लॉर्ड मैं आने के लिए तैयार हूँ। प्रभु माझी धाव मी धावली, आता मी यायला तयार आहे। Praise the Lord.
लॉर्ड ऐसा हमें जाना है, लॉर्ड मैं आने के लिए तैयार हूँ. प्रभू मी यायला तयार आहे. Praise the Lord. हालेलुया. What you sow to the flesh, out of the flesh you will reap corruption. जे काय तुम्ही शरीरामध्ये पेराल शरीराच्या बाहेर तुम्ही तो भ्रष्टाचारच कापाल. Praise the Lord. See, 1 Peter chapter 1 verses 13, verses 1 verses 3. 1 Peter chapter 1 and verses पहिले 3. पेत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 13. हाँ, वहाँ पे क्या लिखा है, पढ़ो. म्हणून तुम्ही आपली मनोरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. Which verse did you read? 13. 13. Read 3. 1 Peter chapter 1 verses 3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. Praise the Lord. यहाँ पे क्या लिखा है? या ठिकाणी काय लिहिलंय? It says, "Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ." आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, आपला देव पिता धन्यवादित असो. प्रभु को धन्यवाद, कोटि कोटि धन्यवाद. त्याला कोटी कोटी धन्यवाद, क्योंकि उसने हमें नया जीवन दिया है. कारण त्यानं आपल्याला नवीन जीवन We are दिले. born again. आपला नव्यानं जन्म झालाय. Okay, and it says, and born again of the living hope. आणि आपण जिवंत आशा आपल्याला मिळाली Living आहे. hope, living hope. खाली hope नहीं, living hope. फक्त आशा नाही तर जिवंत आशा. जीवंत आशा. जिवंत आशा. Praise the Lord. जीवंत आशा दिया है. त्यानं आपल्याला जिवंत ये आशा जीवंत आशा दिली. किधर से जन्म होता है इसका? या जिवंत आशेचा जन्म Through the कुठून होतो? resurrection of Jesus. प्रभु येशूच्या पुनरुत्थानातून. The resurrection of Jesus from the dead. प्रभु येशूच्या मृतातून पुनरुत्थान झाल्याद्वारे यीशु मसीह का जो resurrection है, प्रभु येशूचे जे पुनरुत्थान आहे, Praise the Lord. यीशु मसीह जो है मृत्यु से जीवित हो गया है. प्रभु येशू मरणातून पुन्हा उठले. Okay, that the resurrection of Jesus प्रभु येशूचं पुनरुत्थान has brought in me a living hope माझ्यामध्ये त्यानं एक जिवंत आशा घेऊन as आली. I have been born again. आणि माझा नव्यानं जन्म जैसा झाला. हमारा नया जन्म होता है, जसा आपला नवीन जन्म होतो, हमारे अंदर एक नया आशा आता है. आपल्यामध्ये एक नवीन आशा येते. Say a living hope. म्हणा जिवंत आशा. Say living hope. म्हणा जिवंत आशा. Say living hope. म्हणा जिवंत सब आशा. लोग बोलिए living hope. सर्वजण म्हणतील जिवंत Dead आशा. hope और living hope में फर्क है. बघा, मेलेली आशा आणि जिवंत आशा याच्यात लिविंग अंतर होप आहे. में, जीवित आशा में और डेड होप में फर्क है. जिवंत आशा आणि मेलेली आशा याच्यात अंतर आहे. अंतर है इसमें. What is the dead hope? बघा, मेलेली आशा काय आहे? Hope of the world. जगाची आशा It's like the carrot before the horse. ही घोड्यासमोर गाजर टाकल्याप्रमाणे आपने आहे. कहानी सुना होगा ना तुम्ही ये. गोष्ट ऐकली असेल ना? एक घोड़े को मनुष्य क्या करता है, चाबुक से मारते रहता, बिल्कुल हिलता नहीं है. एका घोड्याला काय करतो, एक व्यक्ती चापकाने मारतो, अजिबात हालत नाही. वो घोड़ा बोलता आज कितना भी मेरे को मारने तो मैं हिलने वाला नहीं तो हूं. म्हणतो किती पण मार, मी काय हलणार नाही. वो मालक चाबुक से मार के थक जाता तो है. मालक चापकाने मारून मारून फिर दमतो. उसका थोड़ा सा आइडिया आता है उसको. त्याला थोडीशी आयडिया फिर एक करतो. गाजर लेके आता मग है एक गाजर घेऊन और येतो. वो जो हंटर से मारता है, वही हंटर से उस चाबक को, वो गाजर को बांध देता है. त्यात चापकाने गाजर बांधतो. और क्या करता है, वो गाजर को लेके घोड़े का मुंह के सामने रखता है. त्या गाजराला घोड्याच्या तोंडासमोर ठेवतो. एक आधा फुट का अंतर होता है. अर्धा 1 फुटाचं अंतर ठेवतो. तो वो घोड़ा को लगता है कि मैं 1 फुट आगे जाके गाजर को खाऊंगा मैं. घोड्याला वाटतं 1 फूट पुढे जाऊन गाजर वो खाईल. जैसा आगे जा रहा है, गाजर भी आगे जा रहा है. जसं पुढे पुढे जातो, गाजर पण पुढे पुढे फिर जातो. उसके पीछे भागने लगता है. वो नंतर त्याच्या पुढे धावायला लागतो. दौड़ते मागे. दौड़ते वो पूरा जिंदगी भागता है, लेकिन गाजर उसके पास कभी आता ही नहीं. आयुष्यभर धावतो, पण गाजर कधी त्याला मिळत ये नाही. दुनिया का आशा ऐसा है. जगाची आशा अशी आहे. तुमको लगता है अभी कुछ तरी चांगलं होणार, तुम्हाला आता काहीतरी होणार, आता माझा नवरा बरं होणार, माझा नवरा माझे मुलं बदलेल. बडे होणार, माझी मोठे मुलं होणार. मोठी ऐसा होतील. ऐसा हम विचार करते 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 हम लोग नर्क में पहुंच जाते. अशा विचार क्या करत बोलते करत हैं? We नरकात. go to grave, to the grave. तुम्ही कबरेमध्ये पोहोचता. दुनिया का आशा ऐसा है. जगाची आशा अशी आहे. लेकिन बाइबल कहता है पण पवित्र शास्त्र कि सांगतं, जब यीशु का मृत्यु से जीवित हुआ जेव्हा येशू मरणातून और उठले हमारा तारण हो गया, आणि आपलं तारण झालं, हमारे अंदर लिविंग होप आता है. आपल्यामध्ये जिवंत आशा आली. Praise the Lord, we have a living hope. आपल्याकडे जिवंत And आशा Bible आहे. says hope will never fail you. आणि पवित्र शास्त्र सांगतं की ही आशा तुम्हाला जो कधी यीशु में अपयशी होऊ- विश्वास करता है, प्रभु के वचन पे होप करता है, वो कभी डगमगाएगा नहीं. जो कोणी देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो तो कधी ढळणार Say नाही. hope will never fail us. म्हणा, वचन आपल्याला कधी अपयशी होऊ Praise देणार the Lord. नाही. वचनों पे जिसने आशा रखा है, तुम कभी निराशा नहीं जो होगे. कोणी वचनावर आशा ठेवतो तो कधीच निराश होणार नाही. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. You will never be disappointed. तुम्ही कधीही ढळणार नाही. His promises are yes and amen. They shall be fulfilled. त्याचे जे वचन आहे ते होय आणि आमेन आहे, ते पूर्णच होणार. Praise the Lord. Hallelujah. Now we see
in Hebrews chapter 12 and verses 2, ज्या आपण इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 2 मैंने मध्ये कई बार ये बघतो. वर्स आपको बताया है. बऱ्याच वेळेला तुम्हाला हे वचन मी सांगितले. यहाँ पे क्या लिखा था, हमने जब वर्स पढ़ा था, it said sowing will always be in tears. बघा आपण या ठिकाणी वचन वाचलं की हे पेरणं नेहमीच अश्रुपूर्ण असतं. Sowing will always be. Psalms 126 verses 5. Sowing will always be in tears. बघा स्तोत्र संहिता 126 याचं 5वं वचन सांगतं की पेरणं नेहमीच अश्रुपूर्ण Reaping will always be in joy. पण कापणी नेहमीच आनंदाने होती. Nobody wants to sow because sowing is painful. कोणालाच पेरायचं नसतं कारण पेरणं हे त्रासदायक असतं. Sowing is difficult. पेरणं हे ना अवघड So आहे. people don't want to sow, they want to reap. लोकांची ना कधीच पेरण्याची इच्छा नसती, त्यांना फक्त कापणी करायची But असते. फिर भी क्यों आदमी सो करता है? पण का मनुष्य पेरतो? समझ में आ रहा है आपको? देखिए, बोना जो है बहुत कठिन है, मगर- फिर भी मनुष्य बोता है ना. बघा पेरणं अवघड आहे पण तरी पण मनुष्य क्यों पेरतो बोता ना. है वो? का पेरतो? एक आशा रखता है अपने मन में. मनामध्ये एक आशा बाळगून राहतो. उसके मन में एक चित्र होता है कि मैं बोऊंगा तो इधर धान्य होगा. त्याच्या मनामध्ये एक प्रतिमा असते, मी पेरेल तर इथे धान्य उगवेल. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? वो मूर्ख नहीं जाके उधर बोने के लिए. तो काय मूर्ख नाहीये तिथे पेरणी तकलीफ करायला. होता है बोने के लिए, लेकिन उसको मालूम है जब तक मैं इधर बोएगा नहीं, इधर धान्य नहीं आने वाला है. त्याला पेरायला त्रास होतो पण त्याला हे ठाऊक आहे जोपर्यंत So पेरणारच he नाही goes with hope. तो आशेने पेरतो. उसी तरह हम यहाँ पे देखते या हैं ठिकाणी आपण बघतो in Hebrews chapter 12 verses 2. इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि वहाँ पे वचन यीशु 2. मसीह कहते, बाइबल लिखा है, looking unto Jesus who is the author and the finisher of our faith. या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं की आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत हमारा असावे. विश्वास का उत्पादक कौन है? आपल्या विश्वासाचा Who is उत्पादक the कोण author आहे? of your faith? कोण आहे तुमच्या विश्वासाचा कौन है संपादक? तुम्हारा विश्वास का उत्पादक कौन है? कोण आहे तुमच्या विश्वासाचा उत्पादक? Who is it? Come on, tell it. सांगा कोण आहे? कौन है? कौन है? कोण आहे? Jesus, he is the author of your faith. तो तुमच्या विश्वासाचा उत्पादक आहे. Looking unto him, being focused on him. त्याच्याकडे बघा, त्याच्याकडे दृष्टी केंद्रित करा. And the example that it gives us, आणि हे उदाहरण आपल्याला it says when देतं. Jesus was carrying the cross, ज्यावेळेला प्रभू येशू वधस्तंभ he घेऊन was taking चालले, the cross and going towards Calvary. ज्यावेळेला वधस्तंभ घेऊन ते कालवरी चढत होते, It was because of the joy that was set in his heart. त्यांच्या हृदयामध्ये जो आनंद होता ना, त्या आनंद घेऊन ते ये कालवरी कौन सा चढत आनंद होते. था ये? हा कोणता आनंद It होता? was that hope or that faith that he is going to be risen from the dead. ही ती आशा होती, तो विश्वास होता की तो पुन्हा मरणातून उठणार आहे. मैं जब तक मरूंगा नहीं, मैं जिंदा कैसा हो जाऊंगा? जोपर्यंत मी मरणार नाही तर परत कसा उठेल ना. Praise the Lord. Hallelujah. जब तक आंसू नहीं आएगा, जब तक बोएगा नहीं, तो हमको हंगाम कैसा मिलेगा? जोपर्यंत अश्रू येणार नाही, पेरणार नाही, तोपर्यंत हंगाम कसा तुम येईल? आज जो बोओगे, कल तुम वही काटोगे. आज तुम्ही जे काही पेराल उद्या तेच कापाल. आज ये साल का आखिरी संडे है. आज या वर्षाचा शेवटचा रविवार आहे. परमेश्वर कह रहा है, तुम आज जो बोओगे, प्रभू म्हणत आहे तू आज जे आने पेरशील वाला साल 2025 में तुम काटोगे. येणाऱ्या वर्षामध्ये त्याची कापणी करशील. Praise the Lord. Hallelujah. तो ये वर्ष we are not going to sow to the flesh, we are going to sow to the spirit. या वर्षामध्ये आपण शरीराने पेरणी करणार नाही तर आत्म्यामध्ये पेरणी जब करणार आत्मा में आहोत. हम बोते हैं, जेव्हा आपण आत्म्यात तो पेरू, आशा के साथ बोना है. एक आशा घेऊन आपण तकलीफ हो रहा है, त्रास होतोय, हमें तकलीफ होता है, मला त्रास होतोय, लेकिन हमको आशा भी है पण आपल्याला कि आशा पण आने आहे. वाले वर्ष में हम अच्छा हंगाम काटने वाले पण हैं. येणाऱ्या वर्षामध्ये मी चांगला हंगाम Give a कापणार mighty आहे. clap for Jesus. माझ्या येशूसाठी महान टाळी Give a वाजवा. mighty clap for Jesus. माझ्या येशूसाठी महान टाळी Praise the वाजवा. Lord. Hallelujah. We shall overcome. आपण महाविजयी आहोत. We shall reap a rich harvest. आपण हे महान हंगाम कापणार आहोत. And वही 1 Peter chapter 1 verses 13 के अंदर लिखा है, पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 13 मध्ये लिहिले. एक बार अगर हमने बो दिया है, एक बार हमने तैयारी किया है, और उसके बाद में यहाँ पे ऐसा लिखा है, it says gird up your loins, the loins of your mind. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय की तुमची मनरूपी कंबर बांधा. Gird up the loins of your mind. तुमची मनरूपी कंबर बांधा. तुम्हारा सोच जो है, तुमचे जे विचार आहेत, तुम्हारी विचार जो है, तुमच्या ज्या विचार आहेत, उसको how it is written in Marathi? मराठीमध्ये मनरूपी, म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा. कंबर बांधा. Okay? Gird up your loins, the loins of your mind. तुमची मनरूपी कंबर बांधा, विचार बांधा. ये कई जगह पे बाइबल में लिखा है, gird up your loins. अनेक ठिकाणी पवित्र शास्त्रात लिहिलंय की मनरूपी कंबर बांधा. जोब को भी परमेश्वर ने कहा, gird up your loins and be like a man. आणि योबाला देखील परमेश्वर म्हणालाय की तुझी मनरूपी कंबर बांध आणि माणसासारखा Many राहा. places God says to gird up your loins. अनेक ठिकाणी प्रभू म्हणलाय की तुझी कंबर बांध. Even in Genesis chapter
chapter 12 and verses 11. उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि वचन 11 मध्ये देखील वहां पे भी परमेश्वर कहता है when you're eating the Passover lamb, ज्या वेळेला तुम्ही वलांडणाचा सणाबद्दल वाचता, when you eat the Passover lamb, ज्या वेळेला तुम्ही वलांडणाचा सण खाता, he said gird up your loins, त्या ठिकाणी असं लिहिलंय, तुमची कंबर बांधा, put on your shoes, तुमचे पायताण घाला, take your staff, तुमचा staff तुम्हारा काठी ले लो, तुमची काठी घ्या and eat the Passover in haste. आणि तुमचा जो वलांडण आहे तो घाई घाई न खा. Praise the Lord. हम घर में खाना कैसा खाते हैं? आपण घरी कसं जेवतो? ताट एकदम लगा के एकदम बैठ के हम लोग चला आरामत, पानी रहेगा, सब कुछ रहेगा, फिर अब खा के फिर डकार लेते मांडी कुंडी घालून एकदम आरामात. जब तक वो डकार नहीं लेंगे उनको लगता खाना भी पेट नहीं भरा. जोपर्यंत ढेकर येत नाही तोपर्यंत वाटतच नाही पोट भरलं. Some people just sit down so relaxed. काही लोक असे एकदम रिलॅक्स बसून खातात. लेकिन यहाँ पे पासओवर लैम्ब खाने के टाइम पे पण या ठिकाणी वलांडणाचं खाताना he says put on your shoes. तो म्हणत आहे तुमचे पायताण हमारे घाला. लोग तो बोलते जूते निकालो. आपले लोक म्हणतात चपला काढा. परमेश्वर बोल रहा जूता पहनो. तो परमेश्वर म्हणतोय पायात घाला. काठी भी ले लो, काठी पण कमर भी बांधो. कंबर पण बांधा. कमर क्यों बांधना है? क्योंकि अभी हमको बाहर जाना है. का बांधायची कंबर? कारण बाहेर परिस्थिति का जायचं, सामना करना है. परिस्थितीला तोंड द्यायचंय. क्योंकि अरे को ये पासओवर लैम्ब करने के टाइम पे अभी तक लाल समुद्र डिवाइड नहीं हुआ है. बघा वलांडण साजरा करण्या अगोदर अजून काय तांबडा समुद्र पार केला When नाही. you're eating the Passover lamb, जेव्हा तुम्ही वलांडणाचं खाता, the Red Sea is not yet divided. अजून तांबडा समुद्र दुभागला गेला These people नाहीये. do not know that. या लोकांना But ठाऊकच God is नाहीये. telling them, be ready, something new is going to happen in your देव life. त्यांना म्हणत आहे तयार व्हा, काहीतरी नवीन घडणार आहे. Praise the Lord. Hallelujah. कुछ नया होने वाला है. काहीतरी नवीन घडणार नया आहे. वर्ष में नया आशीष आने वाला है. नवीन वर्षात नवीन आशीर्वाद येणार नया आहे. वर्ष में नया चमत्कार होने वाला नवीन है. वर्षात नवा चमत्कार नया होणार वर्ष आहे. में नया दरवाजा खुलने वाला नवीन है. वर्षात नवीन दार उघडणार आहे. Praise the Lord. तो Hallelujah. इसलिए जब तुम पासओवर लैम्ब को खाते हो म्हणून तो तू- आराम से बैठो मत, अपना जूता पहनो, काठी ले लो, कमर बांधो, नए दरवाजे खुल रहे हैं म्हणून तुम्हारे तुम्ही जेव्हा वलांडणाचा कोकरा घालताना पायताण घाला, कंबर कसा, हातात काठी घ्या आणि त्या Hallelujah. हालेलुया. Somebody shout hallelujah. कोणीतरी म्हणा हालेलुया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Something new is going to happen in our life. काहीतरी आपल्या जीवनामध्ये नवीन घडणार आहे. Hope is very powerful. आशा बघा सामर्थ्यशाली आहे. Hope is, see the whole world. हिंदी में कहावत है, आशा के ऊपर पूरा दुनिया कामिल है. What is that? हिंदी मध्ये म्हणतात क्या है वो? उम्मीद के किसको ऊपर मालूम है? दुनिया कायम है. उम्मीद के ऊपर पूरा दुनिया कामिल कायम है. उम्मीद के ऊपर दुनिया उम्मीद कायम उम्मीद है. उम्मीद का मतलब क्या है? आशा, काहीतरी चांगलं होणार. काहीतरी चांगलं घडणार आहे. Praise the Lord. पूरा दुनिया दौड़ रहा है उसके ऊपर. संपूर्ण जग धावते. लेकिन मैंने तुमको बताया वो गाजर है सामने. पण मी सांगितले ते वो गाजर कभी आहे. हाथ में नहीं आएगा. तो कधीच हातात येणार लेकिन नाही. प्रभु यीशु के पीछे चलोगे तुमको प्रभु का आशीष पण मिलेगा. प्रभूच्या मागे जाल तर तुम्हाला प्रभूचे Praise the Lord. You will आशीर्वाद never lack in any good thing. कुठल्याही चांगल्या गोष्टीची कमी पडणार नाही. परमेश्वर हर दरवाजे तुम्हारे लिए खोलेगा. प्रभू तुमच्यासाठी सगळे दार उघडेल. Praise the Lord. Hallelujah. Don't put the blame on God. देवावर दोष लावू नका. प्रभु ने तुम्हारे लिए सब कुछ कर दिया है. प्रभूने तुमच्यासाठी सगळं केलंय. Praise the Lord. उसने Hallelujah. अपना प्रेम का एक एक कतरा तुम्हारे लिए बहा दिया. त्याच्या प्रेमाचा एक एक थेंब तुमच्यासाठी त्यानं कुछ गाळलाय. लोगों को ऐसा लगता है कि काही- अगर हम प्रभु का सेवा करेंगे तो परमेश्वर हमसे ज्यादा प्रेम करेगा. काही लोकांना असं वाटतं की मी प्रभूची सेवा केली तर प्रभू जास्त प्रेम करेल. कुछ लोगों को ऐसा लगता है कि मैं अगर उपवास प्रार्थना करूंगा तो प्रभु मुझसे ज्यादा प्रेम काही करेगा. लोकांना वाटतं मी उपवास प्रार्थना केली तर प्रभू माझ्यावर जास्त प्रेम करेल. लेकिन परमेश्वर ऐसा कहता है बाइबल में, पण प्रभू असं म्हणतो पवित्र जब तुम शास्त्रात, पाप में डूबे हुए थे, जेव्हा तुम्ही पापात बुडलेले तुम पाप होता, में थे, पाप में, तुम्ही पापात होता, उस समय में त्यावेळेला यीशु ने अपना लहू का हर एक खतरा तुम्हारे लिए बहा दिया. तुमच्यासाठी प्रभू येशूने त्याच्या रक्ताचं और प्रत्येक सच ये थेंब है घाल- आणि सत्य हे कि आहे आज परमेश्वर के पास कुछ भी नहीं है तुमको देने के लिए. तुम्हाला देण्यासाठी आज त्याच्याकडे काहीच जो नाही. कुछ भी देना था सब कुछ दे दिया जे है. काही द्यायचं होतं ते सगळं त्याने अभी दिलंय. देने के लिए कुछ भी नहीं है. आता द्यायला काहीच नाहीये. सब कुछ यीशु मसीह के द्वारा दे दिया है. सगळं काही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे यीशु मसीह दिलंय. के द्वारा सब कुछ दे दिया है. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सगळं दिलंय. अभी हमको खाली अधिकार से उसको स्वीकारना आता है. फक्त अधिकार घेऊन ते आपल्याला You have to स्वीकारायचं. receive it by faith. तुम्हाला ते विश्वासाने घ्यायचंय. समझ में आ रहा है? कळतंय तुमको का? ऑलरेडी दे दिया है. तुम्हाला अगोदरच दिलंय. अभी तुम उसको मांगोगे, बोलेगा मेरे पास कुछ नहीं है. आता तुम्ही मागाल तर तो म्हणेल काहीच नाहीये काही माझ्या, नाही द्यायला. काहीच नाहीये. ऑलरेडी दे दिया है. अगोदरच त्याने दिलंय. अभी तुमको अधिकार लेना है. आता तुम्हाला अधिकार हमारे घ्यायचा. पड़ोसी से बोलो अधिकार लेना है. शेजाऱ्याला म्हणा अधिकार घ्यायचा. जो तुम धरती पर बांधोगे जे काही तुम्ही पृथ्वीवर वो बांधाल स्वर्ग में बांधा ते जाएगा. स्वर्गात बांधलं जाईल. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah.
अधिकार, बोलो अधिकार. म्हणा अधिकार. तुम्हारा Bible says it is in your mouth. Is that the word that we have preached to you? It is in your mouth. पवित्र शास्त्र सांगतं की जे काही तुम्ही बोलता ते तुमच्या मुखात आहे. Romans 10 के अंदर लिखा है. रोमकरास पत्र 10 It says the word that has been preached to you. त्या ठिकाणी लिहिलंय की ते शब्द तुमको तुमच्या स्वर्ग में जाके गाजवले प्रभु के पास से नहीं लाना है. जातात. तुम्हाला स्वर्गात जाऊन नाही आणायचंय The कुठल्या word is गोष्टी. near you. वचन तुमच्या जवळ आहे. I think it is in Romans 10, 9, 10, or I think it should be 8, I think. रोमकरास पत्र याचं- इसके बाद हम प्रेयर करेंगे. यानंतर आपण प्रार्थना करूयात. Thank you, Jesus. रोम 10 8 10 Romans chapter 10 verses 8. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 8. तर ते काय म्हणते ते वचन तुझ्या जवळ आहे. The वचन कुठे है? तुझ्या तुमच्या जवळ है. Praise the Lord. वचन किधर है? वचन कुठे आहे? बाइबल में भी नहीं है. बायबल मध्ये पण वो नाही. तुम्हारे अंदर है. ते तुमच्या आतमध्ये आहे. नहीं तो तुम बाइबल ढूंढने तक तुमको शैतान तुमको अटैक करेगा. बायबल शोधूपर्यंत सैतान हल्ला करून बोलो बसलाय. वचन मेरे अंदर है. म्हणा वचन माझ्या मुखात आहे. बोलो वचन मेरे अंदर है. वचन माझ्या अंतःकरणात आहे. Praise the Lord. जो Hallelujah. वचन हम सुनते हैं, ये वचन तुम सुनते हो ना? जे वचन तुम्ही ऐकताय ना. लोग बोलते प्रभु पास्टर वचन नंतर करा, अगोदर प्रार्थना करा. काही लोक म्हणतात पाळक साहेब वचन नंतर सांगा, पहिले नहीं, प्रार्थना वचन करा. पहले. वचन हमारे अंदर है. वचन आपल्या आतमध्ये और आहे. वो वचन किधर है? ते वचन कुठे आहे? तुम्हारा मुंह में है. तुमच्या मुखामध्ये आहे. Praise the Lord. हालेलुया. Can you read that? तर ते काय म्हणते ते वचन तुझ्या जवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवीत आहोत ते हेच आहे. Praise the Lord. हालेलुया. The वचन जो हम तुमको preach करते हैं, जे- this is the word that is in you. जे वचन आम्ही गाजवतो ना ते तेच शब्द आहे जे तुमच्यामध्ये और आहे. 9 and 10 में ऐसा लिखा आणि है. 9 आणि 10 मध्ये असं लिहिलंय Yes. की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. Praise the Lord. If you Hallelujah. confess with your mouth, जर तुम्ही मुखानं कबूल तुम्हारे केलं, मुख से तुम्हारा जबान, life and death is in the power of your tongue. बघा तुमच्या मुखामध्ये जीवन आणि मरणाची If ताकद you आहे. confess with your mouth, तुमच्या मुखाने जर तुम्ही and कबुली believe in केली your heart, आणि अंतःकरणात the Lord विश्वास Jesus ठेवला, was raised from the dead, प्रभू येशू मरणातून उठलेत, you shall be saved. तुमचं तारण See होईल. the power of God. बघा माझ्या देवाचं Praise the Lord. सामर्थ्य. That is the word of faith inside of you. बघा तुमच्यामध्ये विश्वासाचा आज शब्द कितने आहे. लोग अधिकार लेने वाले आज हैं? किती लोक अधिकार घेणार आज आहेत? ये साल का आखिरी संडे है. आज या वर्षाचा शेवटचा रविवार अगला आहे. संडे हम मिलेंगे, नया साल में मिलेंगे. पुढच्या वर्षी आपण रविवारी भेटू ना, ते नवं वर्ष Come, let us असणार all आहे. stand up. Come, let चला us all आपण stand up. सर्वजण उभे राहूयात. Thank you, Jesus. मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. सब लोग मिलके आराधना करते हुए, स्तुति महिमा करते हुए, सर्वजण मिळून त्याची स्तुती आराधना करू. उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. वो मेरी ज्योति है, मेरा उद्धार भी है. वो मेरी ज्योति है, मेरा उद्धार भी है. वही है जीवन और बल भी है. वही है जीवन और बल भी है. मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. दुश्मन जब मुझको खा जाने को आए, दुश्मन जब मुझको खा जाने को आए, ठोकर खाकर वो गिर जाए. ठोकर खाकर वो गिर जाए. मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है. सब मिलके मेरा सामर्थ, सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. संकट के दिन में मंडप में अपने, संकट के दिन में मंडप में अपने छुपा रखेगा, सब संभालेगा. छुपा रखेगा, सब संभालेगा. मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, सब कुछ मैं कर सकता हूँ.
सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ। मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ। दुश्मन जब मुझको खा जाने को आए, दुश्मन जब मुझको खा जाने को आए, ठोकर खाकर वो गिर जाए, ठोकर खाकर मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ। मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ। मेरे विरुद्ध अगर आए सेना भी, मेरे विरुद्ध अगर आए सेना भी, डर नहीं दिल में निश्चित हूँ अभी, डर नहीं दिल में निश्चित हूँ अभी। मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ। सब लोग मिलके मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, आमीन आमीन। मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ। मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ। बोलो मेरा सामर्थ यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ। संकट के दिन में, संकट के दिन में मंडप में अपने, संकट के दिन में मंडप में अपने छुपा रखेगा, सब संभालेगा, छुपा रखेगा, सब संभालेगा। मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ। सब लोग अपने हाथ उठा के इसकी आराधना करते हुए आमीन आमीन। मेरा सामर्थ यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ। मेरा सामर्थ जो यीशु क्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ। ओ रबा शांता रबा करला रबा शांता रबा। Keep on playing the music. ओ रबा शांता रबा करला रबा शांता रबा। Let's worship him, let's praise him. त्याची आराधना करा, त्याला गौरव द्या. सारा choir, सब लोग मिलके अपनी आवाज उठा के, संपूर्ण choir, सर्व पूरा जण कलीसिया अपनी एकत्रित. आराधना करे, अपने संपूर्ण आवाज को उठा के मंडळी उसकी आराधना करे। त्याची आराधना करा, तुमचा आवाज उंच करा. ओ रबा रबा शांता रबा करला रबा शांता रबा। All over the world, the Spirit is moving. All over the world, as the prophet said it would be. सब लोग अपने हाथ उठा के, अपनी आवाज उठा के इसकी सर्वजण आपले आराधना हात उंच करून त्याची करें। All आराधना over करतील. the world, the Spirit is moving. All over the world, as the prophet said it would be. रबा शांता रबा करला रबा शांति अला रबा। आइए उसकी आराधना स्तुति महिमा करें। चला त्याची आराधना स्तुती महिमा करूया. ओ रबा शांता रबा करला रबा शांता। He is exalted. The King is exalted. The King is exalted on high. O Rabba Shanda Rabba Karala Rabba Shanda La La Rabba Shanda. Come bless the Lord, all his servants of the Lord. Lift up your hands in the holy place. Lift up your hands in the holy place and bless the Lord. Come bless the Lord. Come bless the Lord, all his servants of the Lord. Come bless the Lord, all his servants of the Lord. Lift up your hands in the holy place.
bless the Lord. Come bless the Lord. Oh, Rabba Shanda, Rabba Karala, Rabba Shanda, Rasari. यीशु तो अच्छा है, तू बहुत अच्छा है, मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है, मुझे मुक्ति दिलाया, मुझे शांति दिलाया, तू बहुत अच्छा है। रबा शांता रबा करला रबा शांता। He that sows to the Spirit, जे आत्म्यामध्ये फेरणी करतात, out of the Spirit he will reap life eternal. आत्म्याच्या बाहेर ते सार्वकालिक जीवनाची कापणी करतील. Lord, we are going to sow in the Spirit. प्रभू आम्ही आत्म्यामध्ये पेरणार आहोत. We are not going to be carnal. ओ प्रभू आम्ही दैहिक पेरणी करणार We want to नाही. be spiritual. प्रभू आम्हाला आत्मिक बनायचं. Lord, हमें भर दे तेरे आत्मा से. प्रभू तुझ्या आत्म्याने आम्हाला भर. मुझे भर दे प्रभु. मला भर, मला भर. रबा शांता रबा करला रबा शांता रबा. Come on, this is your time. आता ही तुमची वेळ आहे. I want everybody to lift up your voice and pray. माझी इच्छा आहे प्रत्येकाने त्याच्या मुखाने प्रार्थना करावी. This is the time to receive your miracle. आता ही वेळ आहे तुमचा चमत्कार This is घेण्याची. the time to receive your miracle. आता तुमचा चमत्कार घेण्याची वेळ ये आहे. समय है तुम्हारा आशीर्वाद का. ही वेळ आहे तुमच्या आशीर्वादांची. जो भी दुष्टता है, जो भी नेगेटिव है, जो भी ईवल है, यीशु के नाम से उसको जाने दे. जी काही दुष्टाई आहे, जे काही नकारात्मक गोष्टी आहेत, त्या प्रभू येशूच्या नावात Let जातात. all the evil things leave. सगळे दुष्ट गोष्टी निघून जाऊ दे. Let all the evil things go. सर्व दुष्टाई निघून जाऊ दे. ओ रबा शांता रबा करला रबा शांता रसरी. यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है. रबा खरबा शांता रबा करला रबा शांता रसरी. My dear people, take your authority. माझ्या प्रिय लोकांनो, तो अधिकार घ्या. The Holy Spirit is here to help you. पवित्र आत्मा इथे तुम्हाला मदत करायला उपलब्ध The आहे. Holy Spirit is here to help you. या ठिकाणी तुम्हाला मदत करायला Are you आहे. weak in your body? तुमच्या शरीरात तुम्ही अशक्त आहात Are you का? living a weak life? काय तुम्ही अशक्त जीवन जगताय का? Is the devil playing havoc in your family? शैतान तुमच्या परिवाराशी खेळतोय का? Are you living in sickness? तुम्ही आजारपणात जगताय का? Is there a curse upon your life? तुमच्या जीवनावर कोणते श्राप आहेत There का? are things you want to do but you cannot do. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्यात पण करता येत नाहीये Some का? evil power is controlling your life. काहीतरी दुष्ट शक्ती तुमच्या जीवनाचा ताबा What घेत is your आहे. condition today? जी काही आज परिस्थिती आहे, What is your condition today? कोणती आज तुमची परिस्थिती आहे? You have come to the Almighty God. तुम्ही महान देवाकडे आलेले आहात. You have come to the Almighty God, तुम्ही महान देवाकडे आलेले the आहात. one who has created the entire universe. ज्यानं संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. The Bible says, is anything too hard for the Lord? पवित्र शास्त्र सांगतात, देवाला काय अशक्य आहे काय? This Sunday morning, I want you to ask this question. आजच्या सकाळी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा इस आहे. संडे सुबह में अपने आप को एक सवाल पूछिए. आजच्या रविवारी सकाळी स्वतःला प्रश्न विचारा. क्या परमेश्वर के लिए कोई चीज कठिन है? काय परमेश्वराला काय अवघड आहे क्या का? मेरे परमेश्वर के लिए कोई चीज कठिन है? काय माझ्या देवाला कुठली गोष्ट अवघड क्या आहे मेरे का? परमेश्वर को मेरे जीवन को बदलने के लिए कठिन है? काय माझ्या देवाला माझं जीवन बदलायला काय अवघड क्या आहे का? परमेश्वर को मेरा परिस्थिति बदलने के लिए कठिन है? काय परमेश्वराला माझी परिस्थिती बदलणं अवघड क्या आहे का? परमेश्वर मुझे चंगाई देने के लिए उसके लिए कठिन है? काय परमेश्वराला मला आरोग्य देणं अवघड आहे का? परमेश्वर कहता है, परमेश्वर म्हणतो, मनुष्य के लिए हर चीज कठिन हो सकता है, मनुष्यासाठी प्रत्येक गोष्ट अवघड असू लेकिन शकते. परमेश्वर के लिए कोई भी चीज कठिन पण नहीं है. परमेश्वरासाठी कुठलीच गोष्ट अवघड Nothing नाही. is impossible. कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. Today you are in the right place. तुम्ही आज योग्य ठिकाणी आहात. You have come to the right place. तुम्ही योग्य ठिकाणी आलेले The आहात. devil tried to stop you from coming here. सैतान तुम्हाला इथे येण्यापासून अडवत The devil होता. tried his best to stop you from coming here. सैतान तुम्हाला इथे येण्यापासून अडवायला त्याला But the Lord has जमलं. brought you to this पण place. प्रभूने त्या ठिकाणी तुम्हाला आणलं. परमेश्वर ने तुमको यहाँ पे लाया पण है. परमेश्वराने तुम्हाला इथे आणलंय. परमेश्वर ने तुमको यहाँ पे लाया है. परमेश्वराने तुम्हाला इथे आणलंय. आज तुम्हारा जीवन का सबसे बेहतरीन दिन है. आज तुमच्या जीवनातला सगळ्यात चांगला दिवस आहे. आज तुम्हारा जीवन का विजय जीवन है. आज तुमच्या जीवनातला विजयाचा दिवस आज का आहे. दिन तुम्हारा विजय जीवन है. आजचा दिवस तुमचा विजयाचा आहे. दोनों हाथ उठा के बोलो धन्यवाद यीशु. दोन्ही हात उंच करून म्हणा धन्यवाद. बोलो मैं आज खाली हाथ नहीं जाऊंगा. म्हणा आज मी रिकामे हाताने जाणार मैं नाही. यहाँ से खाली हाथ नहीं जाऊंगी. इथून रिकामे हाताने जाणार नाही. लॉर्ड मुझे छू ले आज. प्रभू आज मला स्पर्श कर. लॉर्ड मुझे छू ले. प्रभू मला स्पर्श कर. लॉर्ड मेरा जीवन बदल दे. देवा माझं जीवन बदल. और तेरा सामर्थ मेरे जीवन में आने आणि दे. तुझं सामर्थ्य माझ्या जीवनात मेरे येऊ दे. हाथों में अभिषेक दे प्रभु. माझ्या हातात अभिषेक दे
आहे अपने हाथ उठाइए प्रभु की ओर। तुमचे हात उंच करा प्रभु प्रभूकडे. तुम्हारे हाथों में अभिषेक दे रहा है। प्रभू तुमच्या हाताला अभिषेक देत Lift up आहे. your hands, lift up your hands. तुमचे हात उंच करा करा. God is giving His power in your hands. देव तुमच्या हातामध्ये सामर्थ्य देत God आहे. is releasing His power in your hands. देव त्याचं सामर्थ्य तुमच्या हातात मोकळं Lift it करतो. up, lift it up, lift it up. देव उंच करा. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Lord, let your power come upon them. देव तुझं सामर्थ्य त्यांच्यावर येऊ Every दे. demonic evil powers, I command you in Jesus' name, leave. प्रत्येक सैतानी दुष्ट सामर्थ्य मी तुला आज्ञा देतो प्रभु येशूच्या नावात यीशु सोड. के नाम से, येशूच्या नावात. यीशु के नाम से, येशूच्या नावात. यीशु मसीह के नाम से, प्रभु येशूच्या नावात छोड़ एक एक परिवार को, सोड आणि निघून जा. छोड़ एक एक परिवार को, यांचा परिवार सोड. छोड़ एक एक जीवन को. त्यांचं जीवन सोड. Bless everybody, Lord. देवा प्रत्येकाला Bless आशीर्वाद everybody, कर. Lord. प्रत्येकाला Bless आशीर्वाद everybody, कर. Lord. प्रत्येकाला Bless आशीर्वाद them, bless कर. them, bless them, bless them. त्यांना आशीर्वाद कर, आशीर्वाद कर, आशीर्वाद कर. तेरा नाम ऊंचा उठे, तेरा राज आवे, तेरी मर्जी पूरी होवे। तेरा नाम ऊंचा उठे, तेरा राज आवे, तेरी मर्जी पूरी होवे। Thank you, Jesus. अब्बा पिता है अब्बा Amen. अब्बा पिता है अब्बा पिता है अब्बा ये गीत के बोल ऐसे है, या गीताचे बोल असे आहे तेरा तेरा नाम ऊंचा उठे। तुझं नाव उंचवलं जाऊ दे. हमारा नाम नहीं, माझं नाव नाही, हमारा परिवार का नाम नहीं, आपल्या परिवाराचं नाव नाही, यीशु मसीह का नाम, प्रभू येशूचं नाव. उसका नाम ऊंचा उठे त्याचं नाव उंच केलं जाऊ दे और उसका ही राज, आणि त्याचं उसका राज। राज्य Seek first the kingdom of God. देवाच्या राज्याचा शोध घ्या. उसका राज्य को ढूंढना है त्याचं राज्य तुम्हाला शोधायचंय और उसका ही मर्जी पूरा होना है। आणि त्याचीच मर्जी बोलो, पूर्ण. उसका मर्जी पूरा होना है, बोला त्याची मर्जी पूर्ण होऊ उसका दे. नाम ऊंचा होना है, त्याचं नाव उंच होऊ उसका दे. राज्य आना है त्याचं राज्य और येऊ उसका दे मर्जी पूरा होना आणि है। त्याची इच्छा पूर्ण होऊ दे. यही हमारा जीवन का लक्ष्य होगा, हाच आपल्या जीवनाचं ध्येय ये असेल. हमारा जीवन का लक्ष्य होगा। हेच आपल्या जीवनाचं ध्येय आज यही असेल. हमारा प्रार्थना होगा। आणि हीच आमची प्रार्थना What we असेल. sow to the flesh जे काही आपण शरीरामध्ये will पेरले, only bring destruction to us. ते आपल्यासाठी फक्त विचलक्ष नाश करण्यासाठी लेके असेल. आएगा हमारे जीवन आपल्या में। जीवनामध्ये नाश घेऊन लेकिन येईल. अगर हम आत्मा में बोएंगे, पण आपण आत्म्यात पेरले, हम प्रार्थना में बोएंगे, आपण प्रार्थनेत उपवास पेरले, में बोएंगे, उपवासात पेरले, बाइबल पढ़ेंगे, बायबल लोगों वाचले, को सुसमाचार लोकांना सुनाएंगे, सुसमाचार यीशु के लिए सांगितले, जिएंगे, येशूसाठी जगलोत, तो उसमें से हम अनंत काल का जीवन को पाएंगे। त्याच्यामधून आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करू. तेरा नाम ऊंचा उठे, सब लोग मिलके राजावे, तेरी मर्जी पूरी होवे। अब्बा पिता है अब्बा, अब्बा पिता है अब्बा, अब्बा पिता है अब्बा, अब्बा
तेरा नाम ऊंचा। Thank you, Jesus. तेरी मर्जी पूरी होवे। पूरा कलश अब्बा पिता, लॉर्ड छूले तेरे लोगों को। लॉर्ड टच योर पीपल। Come on, lift up your hands and worship Him. तुझे हात उंच करून त्याची आराधना करा। Thank you, Jesus. परमेश्वर तुम्हारे बीच में है। परमेश्वर तुमच्यामध्ये आहे, परमेश्वर तुम्हारे बीच में उतर आया है। तुमच्यामध्ये तो उतरून आला आहे। वो तुम्हें बल दे रहा है। तो तुम्हाला ताकद देत आहे, वो अग्नि से तुम्हें बपतिस्मा दे रहा तो है। तुम्हाला अग्नीनं बाप्तिस्मा देत आहे। बाइबल में लिखा है जब यीशु मसीह आएगा जेव्हा प्रभू येशू येईल वो तुम्हें अग्नि का बपतिस्मा तो दे। तुम्हाला अग्नीचा बाप्तिस्मा देईल। लॉर्ड मुझे भर दे। प्रभू मला भर। सब लोग प्रार्थना करें, प्रभु मुझे छू ले, सर्वजण प्रार्थना करतील, प्रभू मला स्पर्श कर, प्रभु मुझे छू ले, प्रभु प्रभू यीशु मला स्पर्श कर, मुझे आजादी दे, मला मोकळीकता दे, मुझे आजादी दे प्रभु। प्रभू मला सुटका दे। बाइबल में लिखा है whom the son sets free they are free indeed। पवित्र शास्त्रात लिहिलंय ज्यांना पुत्र मोकळा करतो ते खरोखर स्वतंत्र आहे। जितने भी लोगों को उसने आजादी दिया है जेवढ्यांना त्यांना स्वतंत्र केले उसको पूरी तरीके से आजादी दिया। त्यांना संपूर्णपणे सुटका मिळाली। बोलो मैं आजाद हूँ, म्हणा मी मोकळा आहे, हर बीमारी से आजाद हूँ, प्रत्येक आजारातून स्वतंत्र हर आहे, दुष्ट आत्मा के कार्यों से आजाद हूँ, प्रत्येक दुष्टात्माच्या कार्यातून हर एक मोकळा आहे, व्यसन से मैं आजाद हूँ, प्रत्येक व्यसनातून मी स्वतंत्र आहे, हर एक गरीबी से मैं आजाद हूँ, प्रत्येक दारिद्र्यातून मी हर स्वतंत्र एक आहे, श्राप से मैं आजाद हूँ, प्रत्येक श्रापातून मी मैं स्वतंत्र आहे, आजाद हूँ, आजाद हूँ। मी स्वतंत्र आहे, स्वतंत्र शैतान आहे। का हर एक कार्य यीशु के नाम से टूट गया है। सैतानाचं प्रत्येक कार्य येशूच्या नावातून पुरानी केलं। बातें बीत गए हैं। जुन्या गोष्टी निघून गेल्या, बोलो पुरानी बातें बीत गए हैं। मला जुन्या गोष्टी निघून गेल्या। सब लोग बोले, अपने आवाज उठा के बोलिए, तुमचा आवाज उंच करून बोला, पुराने बातें बीत गए हैं। जुन्या गोष्टी निघून गेल्या And behold, आणि पहा, and behold, आणि पहा, सब कुछ नया हो गया है। सर्व काही नवं होत आहे, नया वर्ष आ गया है, नवीन वर्ष आलंय, नया आशीष आ गया है। नवा आशीर्वाद आले। दोनों हाथ उठा के बोलो धन्यवाद यीशु। दोन्ही हात उंच करून म्हणा धन्यवाद येशू। Lift up your hands and say thank you Jesus। हात उंच करा आणि म्हणा धन्यवाद येशू। Thank you master, hallelujah। धन्यवाद। God is touching many people। देव अनेकांना स्पर्श करत आहे, बहुत लोगों को प्रभु छू रहा है। अनेकांना प्रभू स्पर्श करत प्रभु आहे, तुम्हें आजादी दे रहा है। प्रभू तुम्हाला सुटका देत आहे। तुम जिधर खड़े हो उधर ही प्रभु तुम्हें छू रहा है। जिथे तुम्ही आहात तिथेच प्रभू तुम्हाला बहुत सारे लोग डेविल्स पावर इज ब्रेकिंग ओवर योर लाइफ। अनेक लोकांच्या जीवनावरून सैतानाचं सामर्थ्य तुटत यीशु आहे। मसीह के नाम से तुझे आज्ञा करता हूँ, प्रभू येशूच्या नावावर सैतान आम्ही तुला आज्ञा हर एक करतो, श्राप यीशु के नाम से निकल जा। प्रत्येक श्राप प्रभू येशूच्या नावावर नए निघून दरवाजे जा। खुल जाए यीशु के नाम। नवे द्वार उघडू देत येशूच्या नए नावावर, दरवाजे खुल जाए यीशु मसीह के नाम। नवीन दार उघडू देत येशूच्या नावावर। लॉर्ड जो भी तेरे लोग मांग रहे हैं उनको मिल जाए प्रभु प्रभू यीशु। तुझी लोक जे काही मागत आहेत त्यांना जो ते भी मिळू दे। तेरे पास से खोज रहे हैं उनको मिल जाए यीशु मसीह के प्रभू नाम। तुझ्याकडे जे काही ते शोधत आहे त्यांना ते मिळू एक भी दे। व्यक्ति खाली हाथ ना जाए, एकही व्यक्ती रिकाम्या एक हाताने भी व्यक्ति जाता खाली हाथ ना जाए, एकही व्यक्ती एक भी रिकाम्या व्यक्ति हाताने खाली हाथ ना जाए। एकही व्यक्ती रिकाम्या लॉर्ड हाताने टच योर जाता पीपल, टच योर पीपल। देवा तुझ्या लोकांना स्पर्श अब कर। परमेश्वर तुम्हारे आंसुओं को देख रहा है, परमेश्वर तुमचे अश्रू बघत आहे, परमेश्वर तुम्हारे दर्द को महसूस कर रहा है, परमेश्वराला तुमचे त्रास जाणवत आहे, परमेश्वर तुम्हारी ओर देख रहा है। प्रभू तुमच्याकडे बघत आहे, प्रभु तुम्हें छोड़ने वाला नहीं है। प्रभू तुला सोडणार